1,00,000पर्यंत तुमचं अधिक एका एकरामध्ये उत्पन्न घेता? हा, त्याच्यामध्ये कसं आहे, ती जी फिगर आहे, दैनंदिन किंमत 1,00,000 रुपये माझ्या खिशात जातात. अच्छा, अच्छा. ह्याच्यामध्ये भाजीपाला माझा तेवढ्या रुपयाचा विकला गेलाय. हां, हां. त्याच्यामध्ये माझं माझं काय म्हणतात, ट्रान्सपोर्टेशन आहे, शॉप आहे माझं, तिथल्या माणसाचा पगार आहे, हां, हां. शेतावरच्या माणसाचा पगार आहे, हं. माझं स्वतःचा काही जाणं येण्याचा खर्च आहे. असं सगळं लावलं तर आम्हाला हं. साधारण 6.5 लाख रुपये प्रॉफिट झालाय. म्हणजे एका एकरातलं? एका एकरातून थोडस कमीच आहे ऍक्च्युली, 5 गुंठे. अच्छा, अच्छा. म्हणजे त्याची याच्यामध्ये कसं असतं, हं, हं. आम्ही एक प्रकारचं शेती पीक घेत नाही. हां. मध्ये टोटल 36 प्रकारची पिकं एकत्र लावली जातात. म्हणजे एका एकर म्हणजे 36 प्रकारच्या पिकांची लागवड केलेली आहे. हा, आणि ह्याचं गणित असं आहे हं. की प्रत्येक भाजीचा 8 ते 10 किलो, हां, हा, हां. कधी 5 किंवा 8 पण नाही, कधी कधी 5 ते 10 किलो एवढंच आपला आउटपुट आला पाहिजे प्रत्येक तोड्याला. अच्छा, अच्छा. म्हणजे तोडा आणि किती एक दिवसानं? आठवड्यातून 3 तोडे, सोमवार, हं. गुरुवार आणि सॉरी, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. अच्छा. हां, हां. तर त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला 30हून 30 पेक्षा जास्त जुड्या पण नको पालेभाजीच्या. अच्छा, फक्त 30 पर्यंत मिनिमम. प्रत्येक भाजीच्या 30 जुड्या, अशा 6 प्रकारच्या भाज्या. अच्छा, अच्छा. म्हणजे 6 प्रकारच्या पालेभाज्या, हां, 6 प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, हां. 6 प्रकारच्या फळभाज्या, हं. 4 प्रकारच्या रूट व्हेजिटेबल, म्हणजे मूळ असलेल्या भाज्या. हां, हां. असं सगळं करून हं, एकाच दुकानात हं, विकायला ठेवायचं, हं. आणि आपण डायरेक्ट विकायचं, मंडीत जात नाही ते. अच्छा, अच्छा. हां. आणि सगळ्याच्या किमती 15 रुपये ते 25 रुपये पाव हां, ठरल्या. ठरलेल्या. हां. तर 15 रुपये ते 25 रुपये पाव घेतलं. हं, हं. असं करून अ, अ, दर आठवड्याचा सेल हा 20,000-1,000पर्यंत आला पाहिजे. हां. 20-25,000 असा. हं, हं. आणि सोमवारी जरा जास्त होतो. अच्छा, म्हणजे सोमवारी मार्केट आहे का तिथं? नाही, हा, आमच्याकडे सोमवारी जरा लोक येऊन आठवड्याचं सगळं घेतात अच्छा, अच्छा. हां. जनरली. हो का? तर या सगळ्या पद्धतीने तुम्हाला हं, हं. 6-6.5 लाख रुपये हं. नेट तुम्हाला मिळवता येतात. पण 12-12.5 लाखाच्या भाज्या विकणं आणि हां. 12.5 लाख मिळवणं हे वेगळी गोष्ट आहे. कशाला? हम्म. हां, हा, म्हणजे आणि हां, हे सोडून आमचं 3.5, म्हणजे 3.5 नाही, 4.25 लाखाचं दूध जातं, हां. आणि 4.25 लाखाची अंडी जातात. हो का? म्हणजे ते वेगळं आहे तिथंच फार्मवरच. हा, अच्छा, अच्छा. मग हे लागवडीचं नियोजन कसं आहे सर? याच्यामध्ये बघा, 15 स्क्वेअर फीट मधून, सॉरी, 15 स्क्वेअर फीट मधून साधारण एक 5 जुड्या मेथी निघते. हां. तर असं आम्ही एक 100-200 स्क्वेअर फीट हं, असं लाईन पट्टी असेल बघा, 600 स्क्वेअर फीटची पट्टी असेल, तर आम्ही हं, त्याच्यात एक 30 जुड्यांच्या दृष्टीने हं, हं. साधारण एक 40-50-60 स्क्वेअर फीट असं थोडं हं. थोडं टाकतो. हां. मग परत दुसऱ्या दिवशी थोडी टाकतो, त्यानंतर तिसऱ्या दिवशी थोडी टाकतो. हं, असं हं. 21 दिवस टाकत गेलो की हां. पहिली जी टाकलेली मेथी आहे ना, हं, हं. ती काढायला येते. अच्छा. हां. तर पालकाचे 2 पट्टे करतो. हं, 2 पट्टे आम्ही टोटल 45 दिवस आधी चालवले हं, की त्यानंतर आम्ही त्याला 2 महिने तोडतो. हं. त्या 2 महिन्यातला पहिला महिना झाला की परत पालकात 2 पट्टे टाकतो. हां, तर एक दिवस एक तोडायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा तोडायचा, तिसऱ्या दिवशी हा तेव्हा तोडायचा परत. हां. असा प्रकार आहे सगळा. आणि जी भाजी आता मेंढीचे 7 बेड तयार होतात मेंढीचे, हं, हं. पण वांग्याचे 2च बेड तयार होतात. हां, असं सगळं नियोजन आहे. त्याला म्हणजे जसं सेल आहे, हां. प्रत्येक गोष्टीचा जितका खप आहे हं, हं. तितकंच लागवड होते. हां, म्हणजे जेवढी विक्री आहे तेवढंच फक्त उत्पादन करायचं आपण. बरोबर. अच्छा, अच्छा. म्हणजे एकरी किती उत्पन्न घेता हा प्रश्न मला कोणी विचारलं, हां, हां. तर मी त्यांना म्हणतो, मी एकरी किती उत्पन्न घेतो मलाही माहित नाही. हां, हां, पण हां. आठवड्याला किती भेंडी विकायला लागते आम्हाला हे मला माहिती. अच्छा, अच्छा. हां. लक्षात आलं? लक्षात आलं. बरं आता हं. आपला एखादी नवीन शेतकरी जर आपण सुरुवातीपासून जर सुरू करतो म्हटला हां, तुमच्या हां, पद्धतीनुसार जे हां, तंतोतंत, तर हां. त्याला सुरुवातीला कोणती स्टेप घ्यावी लागेल? सुरुवातीला काय स्टेप घ्यायला लागेल? हं, हं. सुरुवातीला ना त्याला फक्त 10 गुंठे हा आमचा प्रकार करायला लागेल. हां.
10 गुंठे लागवड करून हम्म, अं, त्याला विक्रीला आणायचं हम्म, आणि हळूहळू शहरात समजा तो शेतकरी शहराजवळ राहत असेल हम्म, तर सगळ्यात जवळची जी पहिली अपार्टमेंट बिल्डिंग आहे हम्म, सगळ्यात जवळची म्हणजे शहरापासून तो गावाकडून निघाला की शहर लागायच्या आधी जी पहिली अपार्टमेंट लागेल हम्म, हम्म. तिकडे त्याला ते विकायचं 10 गुंठ्याचं माल. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये त्यानं सर्वत्र पालेभाज्या व वेलवर्गीय सगळं लागवड केली सगळं पाहिजे सगळं शेतकऱ्यांनी. हो हो. हा, आणि थोडं 10 थोडं. गुंठ्याचा तो माल विकायचा हम्म. आणि थोडस विकायला सुरुवात झाली की लगेच पुढचे 10 गुंठे टाकायचे त्या पुढचे 10 गुंठे टाकायचे. म्हणजे कंटिन्यू भाजीपाला सुरू राहिला पाहिजे. सुरू झालं पाहिजे आणि त्याला फक्त एकच अपार्टमेंट बिल्डिंग स्कीम शोधायची काही डोका लावायचं नाहीये. अच्छा अच्छा. हा. आजकाल एका स्कीम मध्ये 7, 8, 9, 10 बिल्डिंग 5 बिल्डिंग कमीत कमी 2-3 बिल्डिंग तर असतात. हो ना, हो ना. एवढी स्कीम शोधली तर 50 घरं तिथे मिळाली. हम्म. 50 घरांमध्ये एवढं भाजी विकणं सहज शक्य. अच्छा अच्छा. हा. फारसं डोकं लावायचं नाही, कुठेतरी जाऊन शहरात बसायचं नाही, हे करायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त एक अपार्टमेंट स्कीम आणि एकदम इमानदारी ठेवायची. सगळ्यात स्वच्छ भाज्या ठेवायच्या. हा. तिथे स्कीम मध्ये मोठी पाटी लावायची की भाजी खराब निघाल्यास भाजी तुमची पैसे परत. बरोबर. खराब भाजी क्वालिटी खराब भाजी खराब भाजी विकायचा प्रयत्न करायचा नाही. नाही ते तर आज खराब भाजी विकून 10 रुपये मिळतात हो ना. आणि 1000 रुपये जातात. नाही ना, शेतकरी तेवढा खराब वस्तू देत नाही बरं. शेतकरी म्हणतो खराब वस्तू भाजीपाला विक्रीस नेत नाहीत, जमते तिथपर्यंत. म्हणजे एकरी त्याला हप्तेवारी त्याला 15 ते 20 हजार रुपये इन्कम सुरू होऊन जाते त्या 10 गुंठ्यात. हो. म्हणजे कंटिन्यू जर ठेवलं तर तुमच्या म्हणजे नियोजनानुसार.